सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभू रामचंद्र राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई व सकल संतांना मनपूर्वक वंदन करते. उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते. परतोनी पाठीमोरा यावे अशी आम्ही विनंती केल्यानंतर साताऱ्याहून परत आलेले दामले दाम्पत्याचं मनापासून या ठिकाणी अभिवादन करते. बरं, आले आणि लगेच पूर्वीच्या आपल्या कार्याला त्यांनी सुरुवात केली आणि या ठिकाणी वर्गाचं आयोजन केलेलं आहे. 3 दिवस मनाचे श्लोक आणि मनाच्या श्लोकाच्या आधारे त्यातले काही श्लोकांचे जे गट आहेत, एक आहे प्रभाते मने रामचिंतित जावा, दुसरा गट आहे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, त्यानंतर संत संगत धरा, अशा प्रकारचे काही श्लोक आहेत. तर आता कुठल्या श्लोकावर या ठिकाणी आपण नेमकं निरूपण करायचं आहे, तर ज्येष्ठ नागरिक संघ त्याच्यातर्फे आयोजित केलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे प्रत्येकाने आतापर्यंत काही ना काहीतरी साधना, सद्ग्रंथाचा अभ्यास हे नक्कीच केलेला असणार, हे लक्षात घेऊन, हे गृहीत धरून आपण जो श्लोकांचा गट निरूपणासाठी निवडलेला आहे तो आहे जुने ठेवणे मी पणे आकळेना. असे 5 श्लोक या ठिकाणी समर्थांची आपल्या समोर आहेत मनोबोधातले. आता या मनोबोधाची रचना कुठं झालेली आहे, म्हणजे मनाच्या श्लोकाची रचना कुठं झालेली आहे, तर चाफळ येथे झालेली आहे. रामरायाचा रामनवमीचा उत्सव चाफळ या ठिकाणी करत असताना एक वर्षी सरकारकडून येणारा शिधा, म्हणजे शिवाजी राजेंकडून येणारा शिधा तिथपर्यंत पोहोचला नाही. पण उत्सव तर अगदी तोंडावर आलेला आहे. मग आता हा उत्सव कोणा एकट्याचा नसून सगळ्या समाजाचा आहे, ही पण एक शिकवण समाजाला देण्यासाठी म्हणून समर्थांनी एक उपाययोजना केली आणि ती म्हणजे भिक्षा मागून आपण हा उत्सव या ठिकाणी काय करायचा आहे तर साजरा करायचा आहे. आता समाजापुढे ज्या वेळेला जायचं त्यावेळेला काहीतरी आधी समाजाला देण्याचा प्रयत्न करायचा आणि मग त्यांच्याकडनं काय करायचं आहे तर रामनवमीसाठी म्हणून शिधा गोळा करायचा आहे. असा विचार मनात आल्यावर नेहमीप्रमाणे रामरायाला प्रार्थना केली आणि तुमच्या आमच्या सगळ्यांवर कृपा करण्यासाठी रामरायांनी 205 मनाच्या श्लोकाचं स्फुरण रामदासांच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेलं आहे. अतिशय छोटेखानी असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ फक्त पाठांतरासाठी असतो आणि तोही अगदी बालवयात असं आपल्याला साधारण वाटतं. पण बालवयात पाठांतर करायचं असतं, मध्यम वयामध्ये त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा असतो आणि नंतरच्या वयामध्ये त्याच्यानुसार आचरण आणि विचार करायचा असतो. म्हणजे अंतःकरणाला अत्यंत सुखरूपतेने आपल्याला शांत ठेवता येतं, समाधानी ठेवता येतं आणि कितीही शारीरिक दृष्ट्या आपल्यामध्ये बदल झालेले असले तरी मानसिक दृष्ट्या अतिशय शांत राहता येणं, हे या मनाच्या श्लोकाचं महत्वाचा एक उपयोग किंवा फळ आपल्या समोर या ठिकाणी आहे. आता मन ही अत्यंत जवळची, अगदी आपल्या आतमध्ये असणारी अशी एक व्यवस्था अंतःकरणाच्या द्वारे भगवंतानी केलेली आहे. अंतःकरणाच्या 4 वृत्ती, बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार. निश्चयात्मक वृत्ती करण्याचं काम अंतःकरण करतं तेव्हा त्याला आपण बुद्धी असं म्हणतो. संकल्प विकल्प करणारी जी वृत्ती आहे त्याला मन असं म्हणतात.
धारण करणारी जी वृत्ती आहे त्याला चित्त असं म्हणतात. आणि अहम अहम असं सारखं स्फुरण आतमध्ये आपल्या ठिकाणी जाग ठेवणारी जी वृत्ती आहे त्याला अहम वृत्ती असं म्हणतात. मग आता इथं फक्त मनाला उपदेश केलेला आहे का समर्थांनी? तर मन नावाचं उपकरण उपयोगात आणून जीवनभर जीवन जगण्याचा जो प्रयत्न करतो त्या जीवाला समर्थांनी या ठिकाणी उपदेश केलेला आहे. आता मनाची जागा नेमकी कुठं आहे? तर ज्ञानेश्वर माऊली आपल्या समोर त्याचं छान उत्तर देतात की इंद्रिय आणि बुद्धी माझारलीये संधी रजोगुणाचे खांदी तरळत असे. की आपले 5 ज्ञानेंद्रिये आणि बुद्धी यांच्या मधली जी जागा आहे ती या मनाची जागा आहे. म्हणजे मन जे आहे ते मध्यस्थाचं काम करतं. बुद्धीमध्ये 3 गुणांच्या मुळे जे स्फुरण निर्माण होतं त्या स्फुरणाचं आधी मनामध्ये प्रेरणा निर्माण होतात. म्हणजे हे करावं ते करावं, असं करावं तसं करावं, या पद्धतीचे संकल्प विकल्प तिथं तयार होतात. त्यानंतर परत बुद्धीला निर्णय घ्यावा लागतो. हे का ते, यामध्ये चांगलं काय वाईट काय असा निर्णय बुद्धीला घ्यावा लागतो. आणि बुद्धीने एकदा निर्णय घेतला की परत मनाच्या माध्यमातून इंद्रियांच्या द्वारे आम्ही त्या पद्धतीचं कर्म करतो. म्हणून मन हे मध्यस्थ आहे. आणि मध्यस्थाची भूमिका जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने निभावणारा जो असतो त्याला आपण सुहृदय असणारा असं म्हणतो. आता मध्यस्थ कुठं असतो आपल्याला माहिती आहे. लग्न जुळवण्याच्या बाबतीमध्ये मध्यस्थ असतो. त्यानंतर आम्हाला घर घ्यायचं झालं तर मध्ये जे काय काम करतात ते मध्यस्थ असतात. मग ते जर व्यवस्थित पद्धतीने काम करत असतील तर त्यांचा आपला संबंध जो आहे तो शेवटपर्यंत व्यवस्थित राहतो. आता हे जो मध्यस्थ असणारं मन ज्याच्याद्वारे आपण संपूर्ण जीवन जगतो ते जर बिघडलेलं असेल तर आपल्याला जीवन चांगलं जगता येईल का? मन हे एक जीवन जगण्याचं साधन आहे. आपण पाहतो की 4 व्हीलरनी ज्या वेळेला आपण प्रवास करायला निघतो त्यावेळेला आपल्या प्रवासाचं साधन म्हणजे 4 चाकी गाडी आहे. आता ती 4 चाकी गाडी जर व्यवस्थित चालू राहिली नाही तर आपल्या प्रवासाचा काय होऊन जातो? खेळखंडोबा होतो, पचका होतो, विचका होतो या पद्धतीने, आणि सगळा मूड ऑफ आपला होऊन जातो. म्हणजे मध्यस्थ असणारी गोष्ट किती चांगली असली पाहिजे. मग आता मन हे मध्यस्थ आहे. दुसरं एक उदाहरण आपल्या समोर आहे की आपण जे टीव्हीवर प्रक्षेपण पाहतो त्याच्यासाठी एक मध्यस्थ वर ठेवलेला असतो, त्याला डिश असं म्हणतात. आता तिथं जर काही गडबड निर्माण झाली तर ते प्रक्षेपण व्यवस्थित दिसतं का? दिसत नाही. मग आता मनामध्ये खूप गडबडी असतील तर आमच्या जीवनामधलं प्रक्षेपण व्यवस्थित चालू राहील का? तर चालू व्यवस्थित राहणार नाही. आणि म्हणून या मनावर काही सुसंस्कार करून घ्यावे लागतात. त्याला सुंदर विचारांनी सजवावं लागतं. दैवी गुणसंपदेने त्याला अलंकृत करावं लागतं. आणि त्यावेळेला ते मन जे आहे ते तुम्हाला आम्हाला आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये उत्तम साथ देणारं ठरतं. आणि म्हणून या मनावर सगळ्या संतांनी, कारण व्यवहारामध्ये आपण अंतःकरण असंही बोलत नाही, बुद्धीच्या भाषेतही जास्ती बोलत नाही, पण मनाच्या भाषेमध्ये मात्र नेहमी बोलतो. 2-3 वाक्य आपल्या समोर नेहमीचे आहेत. पहा हो ते मनाला येईल तसं वागतात, पहा हो ते मनाला येईल तसं बोलतात. आता याच्यावरून आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात येते की मनाला येईल तसं वागणं आणि मनाला येईल तसं बोलणं हे शोभादायक नाही. मग त्याच्यावर आधी काहीतरी सुसंस्कार केले पाहिजेत. जे जे मनात येईल ते बरोबर आहे का चूक आहे या पद्धतीने त्याच्यावर आधी थोडासा विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि मग शब्द निवडून बोलावा. अगदी बोलण्याच्या भाषेपासून समर्थ आपल्याला सांगतात, कारण शब्दाद्वारे आपले जेवढे व्यवहार चाललेले असतात ते शब्द जर नको ते बाहेर पडत असतील आपल्या मुखातून तर सगळे संबंधही बिघडतात आणि त्याचा जो त्रास आहे तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच होतो. म्हणून मन हे एक आपलं उत्तम साधन आहे आणि ते साधन व्यवस्थित ठेवण्याचं काम जे आहे ते जर करायचं असेल तर 205 मनाचे श्लोक अत्यंत सुंदर पद्धतीने पाठही करावेत आणि अभ्यासावे सुद्धा.
शरीराला समर्थ रामदास स्वामी यंत्र म्हणतात. शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. आता यंत्रयुग आहेच आहे. आपणही आपल्या घरामध्ये किती यंत्र आणतो. कोरोना काळापासून तर डिशवॉशर फारच सगळीकडे येत चाललेला आहे. त्यानंतर वॉशिंग मशीन आहे, ओव्हन आहे, मिक्सर आहे, ब्लेंडर आहे. हे सगळे उपकरण आपण ज्या वेळेला विकत आणतो त्यावेळेला त्या उपकरणांसोबत एक माहिती पुस्तक असतं. आता त्या माहिती पुस्तकाचा उपयोग करून ते यंत्र कसं चालवायचं आहे ते आपण लक्षात घेतो. आणि दुसरं एक असतं डेमो देणारा आहे तो, आणि तोही आपल्याला समजून सांगतो. मग तसंच इथं शरीर हे जर यंत्र आहे, मन अंतःकरण हे सूक्ष्म शरीर आहे, आणि हे यंत्र चालवण्यासाठी संतांनी डेमो देऊन आपल्या समोर काय केलेलं आहे की मन सगळ्यांना मिळालेलं आहे, त्याचा उपयोग कसा करावा आणि मनाचं अधःपतन होऊ न देता मनाचं सुंदर विचारांनी व्यवस्थापन करून आपल्या जीवनामध्ये मनाचं उन्नयन करून जीवनमुक्तीचा आनंद प्रत्येक नरदेहात आलेल्या जीवानी भोगावा, आनंद मिळवावा, म्हणून हे मन जे आहे ते भगवंतांनी तुम्हाला आम्हाला देऊन ठेवलेलं आहे. पण अंतःकरण आनंदासाठी दिलेला असून सुद्धा त्या अंतःकरणाला वळण नसल्यामुळे त्या अंतःकरणाच्या द्वारे आम्ही मात्र फक्त सुख आणि दुःख भोगत राहतो. पण त्यातच दडलेला आनंद जो आहे तो आम्ही कधी शोधायचा प्रयत्नही करत नाही. खरं तर आनंदाने जगण्यासाठीच सगळा प्रयत्न चाललेला आहे, पण तो नेमका आनंद कुठं ठेवलेला आहे हे आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही नको त्या जागी तो आनंद किंवा सुख शोधत राहतो. आणि सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, ह्या पद्धतीने तुमचा आमचा सुखाचा दुःखाचा खो-खोचा खेळ जो आहे तो सातत्याने सुरू राहतो. पण संत जे आहे ते मात्र या खेळात न अडकता न आऊट होता आनंदरूप होऊन राहतात. आणि असं आनंदरूप जर आपल्याला व्हायचं असेल तर जुने ठेवणे म्हणजे काय आहे, ते जुन्या ठेवण्याचा माझा संबंध काय आहे, ते जुने ठेवणे कशासाठी शोधून काढायचं आहे, ते शोधण्याची प्रक्रिया कुठली आहे, ते शोधण्यासाठी मी कोणाच्या चरणी बसावं, या सगळ्याची उत्तरे या 5 श्लोकात समर्थांनी आपल्याला दिलेले आहे. आता हे जुने ठेवणे म्हणजे समर्थ नेमकं कशाला जुनं ठेवणं म्हणत आहेत. ब्रह्म नावाचं जे तत्व आहे, जे सृष्टी निर्मितीपूर्वी होतं, सृष्टी निर्माण झालं तरी जसंच्या तसं आहे, आणि संपूर्ण सृष्टी प्रलयाला गेली तरी त्याला अजिबात धक्का लागत नाही, असं जे अत्यंत व्यापक असणारं तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. बृहधातूपासून ब्रह्म शब्द तयार झालेला आहे, आणि बृह म्हणजे अत्यंत व्यापक असणारं. तेच नंतर विष्णू या नावाने आपल्या समोर ठेवलेलं आहे. व्यापनोती इति विष्णू, अशी विष्णू शब्दाची सुद्धा आपल्या समोर फोड आहे. जे अत्यंत व्यापक आहे त्यालाच विभू असं म्हणतात, त्यालाच विष्णू असं म्हणतात, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. आणि हे जे ब्रह्म आहे ते ब्रह्म अत्यंत आनंद घन आहे. सद्घन, चिद्घन, आनंद घन असं ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म हे तुमचं आमचं प्रत्येकाचं मूळ स्वरूप आहे. शास्त्राचं सांगणं आपल्याला सुरू आहे. या ठिकाणी मनाने काहीही बोलायचं नसतं. जे संप्रदायाकडून आलेलं आहे, शास्त्राकडून आलेलं आहे, गुरुकडून आलेलं आहे, संतांकडून आलेलं आहे, त्याचीच मांडणी फक्त पारमार्थिक प्रवचनामध्ये करायची असते. त्यामुळे इथं मनाने काही बोलायचं नसतं. मग आता जीवो ब्रह्मैव ना पराहा हा सिद्धांत आपल्या समोर आद्य शंकराचार्यांनी ठेवलेला आहे की जीव मूळचा ब्रह्मरूप आहे. दुसरं विधान आपल्या समोर आहे ब्रह्म आनंद घन आहे. मग आता तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे की जीव ब्रह्मरूप आहे, ब्रह्म आनंद घन आहे, तर जीवाला सातत्याने कशाचा अनुभव पाहिजे? आनंदाचा पाहिजे. हे गणित मांडल्यासारखं त्याचं उत्तर आहे. मग आता चौथा प्रश्न आपल्या समोर सगळ्यांसमोर की खरोखरीच असा अखंड आनंद असा माझ्या चित्तात आहे का? त्याचं उत्तर सगळ्यांच्याच ठिकाणी येतं की नाही, असा अखंड आनंद नाही. अधूनमधून तो तुम्हाला आम्हाला
कुठंतरी मिळाल्यासारखा वाटतो, पण अखंड आनंदाची स्थिती मात्र आमच्या अंतःकरणाची राहत नाही. याचाच अर्थ आनंद घन असून सुद्धा मला आतला आनंद सतत अनुभवता येत नाही. त्या अर्थी कुठंतरी काहीतरी माझं वागण्यात विचार करण्यात चुकत आहे. हे त्याचं सरळ सरळ उत्तर आहे की कुठंतरी काहीतरी नक्की चुकत आहे आणि ते चुकत असलेलं मला जाणून घेतल्याशिवाय मला त्या चुकीची दुरुस्ती करता येणार नाही. मग आता दुरुस्ती करण्याचं काम करायचं असेल तर मनाच्या श्लोकाचा अभ्यास करायला पाहिजे. आता हे जे मनाचे श्लोक 205 आपल्या समोर आहेत त्यामध्ये समर्थांनी आपल्याला काय काय करावं तेही सांगून ठेवलेलं आहे आणि काय काय करू नये तेही आपल्या समोर मांडून ठेवलेलं आहे. आता हे नुसतं पाठ करून होणार आहे का? त्यांनी सांगितलं तसं वागण्याचा प्रयत्न मी केला तर माझ्यामध्ये परत असलेला आनंद अनुभवाला येणार आहे. आता अगदी महत्वाचं एक आहे की हा आनंद प्रत्येकाच्या आतमध्ये आहेच आहे. कशावरून आहे? त्यालाही काहीतरी प्रमाण पाहिजे की नाही. आता भगवद्गीतेतला विभूती योग आपल्या समोर आहे. त्या विभूती योगामध्ये भगवंत आपल्याला सांगतात की या शरीरामध्ये मन ही माझी विभूती आहे. म्हणजे मला जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनामध्ये डोकावून पहा, ती माझी काय आहे? विभूती आहे. आता भगवंत इज इक्वल टू आनंद असंही समीकरण आहे. मग भगवंत जर माझ्या आतमध्ये आहे तर अखंड आनंद तिथंच असला पाहिजे की नाही. मग तिकडं वळून आम्ही शोधतो का बाहेर बघतो? आम्हाला व्यवहारातला जो आनंद मिळतो त्यावेळेला अनुकूल व्यक्ती तरी माझ्यासोबत असायला पाहिजे, अनुकूल पदार्थ तरी न मागता ताटात पडलेला असला पाहिजे आणि अनुकूल असणारी एखादी वस्तू तरी दिवाळीच्या ओवाळणीत पाहिजे. म्हणजे असं काही ना काहीतरी मला अनुकूल घडणार असं काही झालं तरच माझ्या चित्तातला आनंद जो आहे तो त्या निमित्ताने मला भोगायला मिळतो. पण अनुकूल असू दे प्रतिकूल असू दे, बाहेरची स्थिती कशीही असू दे, पण मनस्थिती मात्र अखंड आनंददायी आहे जशी संतांची आहे. तसं आम्हाला जमतंय का? लक्षात घ्यायचं की असं आपल्याला आजपर्यंत कधी जमलंय का? आता पहा, सुखसोयींनी युक्त असणाऱ्या घरामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण राहतो. कोणाजवळही काहीही कमी नाही. सद्यस्थितीमध्ये पैसा सुद्धा सगळ्यांजवळ भरपूर आहे. आता पैसा भरपूर आहे, सुखसोयींनी युक्त घरात सगळ्या वस्तू आहे, स्वतःचे एक नसून दोन दोन घरं आहे, एक गाडी नसून दोन दोन गाड्या दारासमोर आहेत, एवढं सगळं वैभव आहे, भरपूर कपडे लत्ते आहेत, भरपूर दागदागिने आहेत, भरपूर पैसा खर्च करून आम्ही परदेशामध्ये इकडं तिकडं जाऊन येतो, पार्ट्या भरपूर करतो, हे सगळं भरपूर चाललेलं असून सुद्धा भरपूर दुःख सुद्धा भोगतो आहोत. आणि यातली एकही गोष्ट संतांजवळ नसून सुद्धा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. स्वतःचा बायोडाटा लिहिताना ते म्हणतात, चोर आम्हासी धाके. म्हणजे चुकून माकून जर कधी चोर माझ्या झोपडीत आलाच तर त्याला वाईट वाटेल, पश्चाताप होईल की एवढा प्रयत्न करून मी इथं पोहोचलो पण मुठभर दाणे सुद्धा मिळालेले नाहीत. म्हणजे इतकं दारिद्र्य त्यांच्या घरी असून सुद्धा मुखामध्ये अनुभवातला अभंग आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि त्याच्या विरुद्ध आत्ता जेवढी यादी आपण ऐकली तेवढं सगळं माझ्या घरात असून सुद्धा माझ्या जीवनामध्ये मात्र आनंदी आनंद. असं का असावं? समाधान नाही, शांती नाही, तृप्ती नाही, सर्वाभूती प्रेम नाही, ही त्याची कारणं आहेत. आता हे कुठं असू शकतं? आत्ता जी यादी आपण वाचली, समाधान, शांती, तृप्ती, आनंद, सर्वाभूती प्रेम आणि कंसामध्ये निरपेक्ष. इथं सापेक्षतेने काही नाही, तर कंसामध्ये निरपेक्ष, हे कुठं असू शकतं? तर जिथं दैवी गुणसंपदा जमा केलेली आहे अंतःकरणाने, दैवी गुणसंपदेचा ज्याच्या चित्तामध्ये भरपूर काय आहे तर त्या ठिकाणी त्याचा स्टॉक आहे, त्याला मात्र हा आनंद अनुभवायला येतो. आणि आसुरी संपत्ती ज्याच्या ठिकाणी आहे त्याला मात्र आत असलेला आनंद अनुभवता येत
नाही. त्याला नेहमी असं वाटतं की दुसऱ्यांकडनं ओरबाडून घेतल्याशिवाय आपल्याला आनंदच मिळणार नाही. मग काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर इत्यादी विकार जिथे जास्तीत जास्त वाढलेले आहेत तिथं असलेला आनंद वर येत नाही आणि त्यांनी मिळवलेला आनंद विकृत स्वरूपाचा असतो. राक्षसांचं हास्य वगैरे आपण पाहतो विकट, आता तिथेही हास्यच आहे ते, पण ते हास्य कसं आहे? विकट हास्य आहे. मग ह्या पद्धतीने की आसुरी संपत्तीने युक्त असणारे जे आहेत ते मानव देहधारी दिसले तरी सुद्धा राक्षसच असतात आणि दैवी गुणसंपदेनी जे युक्त आहेत ते माणूस जरी दिसले तरी भगवंताच्या जवळपास पोहोचलेले असतात. आणि म्हणून त्या संतांसारखा जर अखंड आनंदाचा अनुभव मला घ्यायचा असेल तर मी सुद्धा संतांचं ग्रंथ वाचन करून त्यांचे अनुभव ऐकून त्याप्रमाणे माझ्या चित्तवृत्तीला वळण लावून मनाचे संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, की संतांच्या संगतीत राहायचं, पण देहाने देहाच्या संगतीत राहून नुसता उपयोग नाही, तर मनाने त्यांच्या मनाच्या संगतीत राहण्याचा म्हणजे त्यांच्या विचारानुसार मी विचार करण्याचा जितका जास्ती प्रयत्न करेल तितका त्यांच्यासारखा आनंद माझ्याही चित्ताला सतत प्राप्त होत राहील. विषय आपला चाललेला आहे ब्रह्म म्हणजे जुने ठेवणे आहे. ते ब्रह्म कसं आहे तर त्याचं स्वरूप लक्षण सांगताना आपल्या समोर शास्त्राची मांडणी आहे की ते सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंदघन आहे. आता सद्घन आहे म्हणजे नेमकं काय आहे? पदार्थ निरपेक्ष अस्तित्वाला सत असं म्हणतात. सद्घन आहे म्हणजे पदार्थ निरपेक्ष त्याचं अस्तित्व आहे, सत्ता रूपाने ते अखंड आहे. आता आपल्या समोर इथं टेबल क्लॉथ घातलेला आहे, ह्याचं अस्तित्व जे आहे ते आडव्या उभ्या धाग्यांवर अवलंबून आहे. हे धागे जर इथून काढून टाकले तर हे वस्त्र म्हणून काही राहील का? काहीच राहणार नाही. मोबाईल आपल्या समोर आहे, त्याचं अस्तित्व हँडसेट, सिम कार्ड, चार्जिंग या सगळ्यावर अवलंबून आहे. यातली एकही गोष्ट तिथं नसेल तर त्याचं अस्तित्व आहे का? घड्याळ आपल्या समोर आहे, डायरी आपल्या समोर आहे. आता ह्या डायरीचं सुद्धा अस्तित्व त्या पेजेसवर म्हणजे पानांवर अवलंबून आहे. ते पानं इथं नसतील किंवा फाडून फेकून दिले आम्ही तर डायरी म्हणून काही त्या ठिकाणी आपल्याला दिसेल का? दिसणार नाही. मग जे जे आकाराला आलेलं आहे, जे जे माझ्या डोळ्यांना दिसतं त्या सगळ्यांचं अस्तित्व कशावर तरी आणि कोणावर तरी अवलंबून असतं. पण ब्रह्म जे आहे ते असं कशावर तरी आणि कोणावर तरी अवलंबून नाही, तर अखंड असणारं तत्व आहे. आता ते चिद्घन आहे असं दुसरं आपल्या समोर आहे. आता चिद्घन शब्दाचा अर्थ आहे ज्ञानघन आहे. ब्रह्म जे आहे ते ज्ञानघन आहे. आता हे ज्ञानघन ब्रह्म ह्याचा प्रकाश नेमका कसा आहे? ज्ञानघन ब्रह्माचा आता प्रकाश म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एक तर ट्यूबलाईटचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश, दिव्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश या पद्धतीने सगळा प्रकाश म्हणलं की उजेड असा एक शब्द आपल्या समोर लगेच येतो. आता दुसरा एक प्रकाश म्हणजे उजेड आहे. आपण एकमेकांना विचारतो काय पडला का उजेड इथं? आता म्हणजे काय झालं? त्यालाही आपण उजेड म्हणतो. मग तो उजेड कशाचा आहे? तर तो ज्ञानाचा प्रकाश आहे. असा ज्ञानाचा जो प्रकाश आहे तो या ब्रह्माचा आहे आणि तो ज्ञान प्रकाश ब्रह्म ज्ञानघन आहे. तो ज्ञान प्रकाश तुमच्या आमच्या सगळ्यांच्या बुद्धीमध्ये व्यापून राहिलेला असल्यामुळे असणाऱ्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तुमच्या आमच्या इंद्रियांना अंतःकरणाच्या माध्यमातून सर्व विषयांचं ज्ञान होत चाललेलं आहे. आता ब्रह्माचा जो ज्ञान प्रकाश आहे त्याला ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान. व्यवहारातलं ज्या वेळेला ज्ञान होतं तेव्हा ते कुठल्या तरी इंद्रियांनी होतं, कशाचं तरी होतं, कोणीतरी सांगितलं म्हणून होतं, असे प्रश्न जिथं अजिबात नाही. पण तरीही जे ज्ञानघन आहे असं ते तत्व त्याला ब्रह्माचं दुसरं लक्षण असं म्हणतात. एक आपल्या समोर आहे की या ब्रह्माचा हा ज्ञान प्रकाश म्हणजे कसा आहे तर आतमध्ये
आपल्याला बोध होणे ही क्रिया सारखी चालू असते की नाही सगळ्यांच्या. आता प्रवचनानंतर काही श्रोते मला म्हणू शकतात की ताई तुम्ही सांगितलेला विषय छान कळला, आणि काही श्रोते मला असं म्हणू शकतात की तुम्ही सांगितलेलं आम्हाला काही कळलं नाही. आता बघा, मला कळलं हे पण आतमध्ये कळलं आहे, आणि मला काही कळलं नाही हे पण आतमध्ये कळलेलं आहे. असं अखंड कळणं ज्याच्या प्रकाशात होतं त्याचा जो ज्ञान प्रकाश तो ब्रह्माचा ज्ञान प्रकाश आहे. आणि हा ज्ञान प्रकाश सर्वत्र सदा सम, अगदी पिप्पलिकेपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वत्र सदा सम असा हा ज्ञान प्रकाश आहे. आणि इतका ज्ञान प्रकाश तुम्हाला आम्हाला जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत सतत देत राहूनही जो कधी बिल पाठवत नाही, जो कधी खंडित करत नाही, असा तो ज्ञानप्रकाश देणारा परमेश्वर तुमच्या आमच्या आतमध्ये ज्ञानरूपाने अखंड आहे. प्रगट रामाचे निशाण आत्माराम ज्ञानघन विश्वंभर विद्यमान भाग्ये कळे. त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे की विश्वंभर विद्यमान आहे, तो नाही असं कधीच होत नाही. पण हा जो ज्ञानप्रकाश देणारा भगवंत आहे तो माझ्या मनात असून सुद्धा मला केव्हा कळेल? भाग्ये कळेल. आता हे भाग्य कुठलं आहे? जिथं मुमुक्षत्व निर्माण झालेलं आहे, जिथं मनुष्यत्व आहे, आणि जिथं महापुरुष संश्रय आहे. शंकराचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे आपल्या समोर की दुर्लभम त्रयमे वैतत, ह्या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. नरदेहात आल्यानंतर मनुष्यत्व असणे, मनुष्यत्व असल्यानंतर मुमुक्षत्व निर्माण होणे, आणि मुमुक्षत्व निर्माण झाल्यानंतर योग्य महापुरुष मिळून म्हणजे सद्गुरू मिळून आम्हाला या जुने ठेवणेपर्यंत हळूहळू विचाराने घेऊन जाणे, हे अत्यंत दुर्लभ आहे. मग ज्याला हे प्राप्त होतं त्याला महाभाग्यवान असं परमार्थामध्ये म्हणतात. आणि तुम्ही आम्ही जे भाग्याच्या कल्पना करतो त्या कुठल्या आहेत? अहो, सून सुद्धा चांगली आहे तिथपर्यंत आमचं भाग्य असतं की बाकीचे सगळ्या संपत्ती आहे, त्यानंतर मुलं छान शिकलेले आहेत, भरपूर पैसा कमवता आहेत, ह्याच्या सगळ्याच्या जोडीला सून सुद्धा चांगली आहे म्हटलं की आम्ही व्यावहारिक सत्तेमध्ये काय झालेले आहोत? तर पूर्ण भाग्यवंत झालेले आहोत. पण हे व्यावहारिक सत्तेतलं भाग्य जे आहे ते कायमस्वरूपी असू शकतं का? कुठंतरी काहीतरी नित्य काहीतरी तिथं घडामोडी चाललेल्या असतात. म्हणून हे भाग्य फार कमी काळ टिकणारं आहे. पण मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय मिळाल्यानंतर जो भाग्योदय आमचा होतो त्यावेळेला मात्र ते अखंड असणारं भाग्य आहे, कारण आम्हाला आमच्या स्वरूपापर्यंतच ते घेऊन जाणारं आहे. तिसरं आपल्या समोर आहे आनंद. सत चित आनंद, ब्रह्माचं स्वरूप लक्षण आपण पाहतोय. आता आनंद म्हणल्यानंतर आत्ताच आपण पाहिलं की आपला आनंद हा कशावर तरी आणि कोणावर तरी अवलंबून आहे. कुठल्या तरी विषय आवडीचे मिळालेले पाहिजेत, संगत आवडीची मिळालेली पाहिजे, सगळ्या गप्पा टप्पा करणारे आपल्या आवडीचे लोक पाहिजेत, तर आपला आनंद जो आहे तो टिकत राहतो. पण इथं आनंद शब्दाची व्याख्या आहे विषय निरपेक्ष सुखाला आनंद असं म्हणतात. जिथं विषयांचा अजिबात काहीही स्पर्श नाही, अनुकूल प्रतिकूल असंही काही परिस्थिती आतमध्ये नाही, पण तो झोपलेला नाहीये. लक्षात घ्यायचं की हा अनुभव घेणारा गाढ झोपेत गेलेला नाहीये, जाणीव रूपाने तो त्या ठिकाणी जागाच आहे. पण बहिर्मुख वृत्ती गेलेली नाही, आणि अंतर्मुख झालेली वृत्ती स्वस्वरूपाशी पूर्ण एकरूप होऊन राहिल्यानंतर जे काही असतं त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. किंबहुना सोये जीवा आत्मयाची लाहे, ते वेळी जे का होये तया नाव सुख. त्या सुखाची व्याख्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या समोर करून ठेवलेली आहे. मग असं जे ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे, आता ब्रह्माचं स्वरूप लक्षण, ब्रह्माचं स्वरूप लक्षण असं ज्या वेळेला शब्द आपल्या कानावर पडतात त्यावेळेला मी पण ब्रह्मरूप आहे असा शास्त्राचा सिद्धांत असल्यामुळे हे माझं सुद्धा काय आहे? मूळची मी अशी आहे. प्रत्येकाने काय लक्षात घ्यायचं की मूळचा मी असा आहे, सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंदघन आहे.
मी जर सद्गन आहे असं मला पूर्णपणे पटलेलं असेल तर देहाच्या असण्या नसण्यावर माझं अस्तित्व अवलंबून नाही, तर मी अजर अमर आहे हा निश्चय आतमध्ये आपला पक्का होईल आणि मृत्यूचं भय चित्तातून चाललं जाईल. ज्ञानघन मी आहे असं मला जर पूर्ण पटलेलं असेल तर होणाऱ्या प्रत्येक ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञानघन जे तत्व आहे तेच परमेश्वराचं स्वरूप आहे आणि त्याच्या कृपेने मला ज्ञान होतं हे लक्षात राहिलं तर मी ज्ञानी असा अभिमान कधीही निर्माण होणार नाही आणि अभिमानाचं आणि आनंदाचं परमार्थाचं अतिशय वाकडं आहे. मग आता ते एक आहे. आणि तिसरं आनंदघन परमात्मा मी आहे म्हटल्यानंतर बहिर्मुख होणारी अखंड जी अंतःकरण वृत्ती आहे ती सुख शोधण्यासाठी आनंद शोधण्यासाठी बाहेर जाणारच नाही, कारण आनंदघन परमात्मा मीच आहे असं कळल्यानंतर मग प्रारब्ध असेपर्यंत देह असेपर्यंत इतरांसारखंच वागणं या जीवनमुक्ताचं आपल्याला दिसत असलं तरी अंतःकरणातल्या विचारामध्ये मात्र जमीन अस्मानाचं अंतर असतं आणि त्यामुळे ते देहधारी जरी दिसत असले तरी अखंड आनंद रूप झालेले असतात. म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवती या सगळ्या संतांना काय म्हणतात, तो ब्रह्म होऊन ते जीवन जगतात, म्हणजे अखंड सद्गन चिद्गन आनंद होऊन ते जीवन जगतात. आपण कशाचा अर्थ पाहतोय, जुने ठेवणे. हे जुने ठेवणे हे प्रत्येक जीवाचं स्वरूप आहे, हे लक्षात आपल्या जर घेतलं तर इथं कोणी कमी नाही जास्ती नाही. एरवी आपण संपत्तीच्या दृष्टीने पाहतो, रूपाच्या दृष्टीने पाहतो, परिस्थितीच्या दृष्टीने पाहतो, सगळीकडे काहीतरी कमी जास्ती दिसतं. पण एकच तत्व सर्वत्र सदा समत्वाने जे भरलेलं आहे ते फक्त ब्रह्म नावाचं तत्व आहे आणि ते माझं जर स्वरूप आहे हे मला कळलं तर अरे वेगळ्या वेगळ्या नामरूपाच्या उपाधीतून मीच हे सगळं भोगत आहे हे कळलं तर एकमेकांचा मत्सर वाटणार नाही, द्वेष वाटणार नाही, इतरांजवळ जास्ती आहे माझ्याजवळ कमी आहे अशी रुखरुख राहणार नाही. एवढा मोठा फायदा ह्या विचारांचा आहे. एक आपल्याला लक्षात घ्यायचं की हे विचार कशासाठी करायचे, तर अंतःकरणाला अखंड सुखरूपतेचा अनुभव येत राहावा म्हणून परमार्थ शास्त्र आहे. दुःख नोहे ओखदा एवढे असा संतांचा त्याबद्दलचा अनुभव आहे की आमच्या जीवनात एवढं सुद्धा दुःख नाही म्हणतात ते, सुखसोयींनी युक्त एकही वस्तू नाही तरी ते असं बोलतात. आता संतांसाठीच जग वेगळं आहे भगवंतांनी केलेलं आणि आमच्यासाठीच जग भगवंतांनी वेगळं केलेलं आहे असं कुठं दिसतंय का आपल्याला? ज्या जगात तुम्ही आम्ही राहतो त्याच जगात हे सगळे संत वावरतात, पण त्यांनी नेमकं कोणाला धरलेलं आहे म्हणून ते आनंद रूप झाले. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खाओ, की सुखरूप तत्व एकच आहे ते म्हणजे पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाच्या नामामध्ये जो आनंद मिळतो तो कधीही न सरणारा आहे. समर्थ रामाच्या भाषेत बोलतात, जयासी वाटे सुखचे असावे तेने रघुनाथ भजनी लागावे, की ज्याला वाटतं सुख पाहिजे आपल्याला त्याने रघुनाथाचं भजन करावं, कारण रघुनाथ कसा आहे, आनंद घन आहे. सांडुनी राम आनंद घन ज्याचे म्हणी विषय चिंतन तया कैचे समाधान लोलंगतासी. समर्थांची दासबोधातली ओवी आपल्या समोर आहे की आनंद घन परमात्म्याचं चिंतन सोडून जो विषयातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो त्याला कधीच समाधान मिळणं शक्य नाही, कारण हे विषय सगळे कसे आहे, तात्पुरतं सुख देणारे आहे. आता विषय तरी आम्हाला सुख किंवा दुःख देतात तर त्या विषयांविषयीची माझी अनुकूल किंवा प्रतिकूल वृत्ती मला सुख दुःख देते, थोडासा विचार करायचा. आता विषय जर खरोखरी सुख देणारे असते तर प्रत्येकाला त्या विषयातून तेवढाच आनंद मिळाला असता. पण आता घराघरात आपण पाहतो एसी एकाला खूप सुख देतो आणि त्याच्या जोडीदाराला तो अजिबात सुख देत नाही. मग आता एसी सुख देणार आहे का दुःख देणार आहे, का त्याच्याविषयीची माझी अनुकूल प्रतिकूल जी प्रतिक्रिया आहे त्याच्यातून मला सुख दुःख प्राप्त होतात. दुसरा एक भाग आहे की हे विषयाच्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला खरं तर ब्रह्मानंदच
अनुभवाला येतो, पण आम्हाला मात्र समोर विषय दिसत असल्यामुळे आम्हाला वाटतं तो आनंद विषयापासून मिळालेला आहे. उदाहरण असतं आपल्या समोर, दिवाळीचे दिवस येतील आता, 4 दिवस गोड पदार्थ आपण खातो. गोड पदार्थांच्या माध्यमातून सतत सुखाचा अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न करतो. पण दिवाळीचं म्हणजे भाऊबीज संपली की लगेच 5व्या दिवशी घरात सगळीकडे बोललं जातं की आता बाकी काही नको, फक्त खमंग पिठलं आणि भात कर. आता गोड पदार्थांमध्ये जर सुख देण्याचं सामर्थ्य असतं तर रोज ते खाऊन खाऊन आम्हाला ते कधीही त्याचा वीट आला नसता. पण असं होत नाही. एकच आवडणारा पदार्थ जर सातत्याने माझ्या समोर येत राहिला तर दूर हो जा मेरी नजरों से, असं आपण नक्कीच म्हणतो. चहाचं उदाहरण पाहतो आपण नेहमी, की पावसाळा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत आलं घातलेला, सुंठ घातलेला चहा आपल्याला खूप प्रिय राहतो. पण तोच कप जर दिवसभरातून 10-12 वेळेला माझ्या समोर आला तर आपण ते घेतो का? आपण नको म्हणतो. मग आता विषयांच्या वेळेला जो आनंद मिळतो त्या वेळेला नेमकं काय होतं? ज्या विषयाविषयी माझ्या मनामध्ये अनुकूल भाव निर्माण झालेला आहे तो विषय समोर आल्यानंतर पहिला आनंद, त्यानंतर तो प्रत्यक्ष हातात आला दुसरा आनंद, आणि तिसऱ्यांदा मी तो प्रत्यक्ष भोगते त्यावेळेला मला जे पाहिजे होतं ते मला मिळालं, ह्या विचारामध्ये अंतःकरण क्षणभर पूर्ण स्थिर होऊन जातं. जे प्राप्त करायचं होतं आपल्याला ते आता पूर्ण आपल्या भोगापर्यंत येऊन पोचलं, म्हणून अंतःकरण पूर्ण स्थिर होऊन जातं. आणि स्थिर असणाऱ्या अंतःकरणामध्ये ज्या आनंदाचा अनुभव येतो तो ब्रह्मानंद आहे. पण आम्हाला मात्र वाटतं की तो विषयापासून आलेला आहे. आता विषयांमध्ये जर खरोखरी सुख देण्याचं सामर्थ्य असतं तर जितके भोगू तितका आनंद मिळाला असता, पण तो तितका मिळताना आम्हाला व्यवहारात दिसत नाही. दुसरं विषय सुखामधलं एक आहे की विषय जिथं असतात तिथंच ते छान असतात, तिथून त्यांची जागा ढळली की ते दुःखरूप होतात. उदाहरण पाहूया म्हणजे लवकर लक्षात येईल आपल्याला. रस्त्याने आपण चाललेले आहोत आणि अत्यंत कुरळे, लांबसडक, काळेभोर असे केस असणारा एखादा शेपटा घालून चाललेली एखादी मुलगी आपल्याला दिसली. मग कोणालाही तसे केस पाहिले की आनंदच होतो की नाही हो? फक्त यांनाच होतो असं नाही, इकडच्यांना सुद्धा काय होऊन जातं की तो आनंद होऊन जातो की एकदम काळेभोर केस आहेत, लांब सडक आहेत, कुरळे आहेत आणि छान वेणी घातलेली आहे, कुठं कापलेले वगैरे नाही, असं ते बघितल्यानंतर तुम्हाला आम्हाला आनंद होतो. आता इथपर्यंत त्या विषय सुखाचा आनंद आपल्याला मिळाला, ह्यात काहीच गैर नाही, ह्यात अजिबात काही गैर नाही. मग दुःखाला सुरुवात केव्हा होते? अशी सून मला मिळायला पाहिजे. तो विषय असा डोक्यात घुसला किंवा असेच केस मला माझे करायचे आहे, मग सेसा आलं, आवळा आलं, या पद्धतीने त्या गोष्टी सगळ्या सुरू होतात. तो खटपट सुरू होते आणि ते वाढले नाही की दुःखाला सुरुवात होते. दुसरं एक आपल्या समोर आहे की असे माझे केस करेल ह्याच्याने पण दुःखाला पावतो आपण. अशी सून मला मिळावी अशी कल्पना डोक्यात आली की ते परत त्रासाला सुरुवात होते. कारण मला खूप लांब सडक केसवाली सून हवी आहे, पण त्याला बॉबकटवाली हवी आहे, त्याला काय करणार? तिथं मग सगळं जे द्वंद्व आहे ते तिथून आपलं सुरुवात होतं. आणि तिसरं एक आहे की थोडासा विचार करून पाहूयात आपण की इतकं सुंदर मला आवडलेले हे केस जर माझ्या ताटात आले तर? विषय हे जिथं असतात तिथं सुंदर आहे, तिथून ते बाजूला झाले की त्यांची सुंदरता जी आहे, सौंदर्य जे आहे ते त्यांनी गमावलेलंच असतं. म्हणून ते अखंड सुख कधीच देऊ शकत नाही. आणि म्हणून आम्हाला सगळे संत ओरडून ओरडून सांगतात, विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. पाठ आम्हाला आहे.
पण हे मनावर घेऊन विषयांच्या भोगापासून स्वतःला दूर करण्याचं सामर्थ्य मात्र मी गमावून बसलेली आहे. आणि म्हणून सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. या पद्धतीने तुमचं आमचं जीवन सरत चाललेलं आहे आणि खरं सुख मात्र आपल्याला लाभत नाही. पण संतांना मात्र ते पूर्ण मिळालेलं आहे. मग आता ज्या ज्या वेळेला आपण ब्रह्माविषयी असं चिंतन करतो, ऐकतो किंवा वाचतो, त्या त्या वेळेला ते वाचल्यानंतर स्वतःला विचारावं, काय होतीस तू, काय झालीस तू. इतकी आनंद रूप तू मूळची आहे, पण आता मात्र सदैव मी दुःखी आहे असं बरळत चाललेली आहेस. तर किती आपली घसरण झालेली आहे, किती आपलं अधःपतन झालेलं आहे. मग ज्याचं असं अधःपतन झालेलं आहे त्याला पतित असं म्हणतात. आणि ह्या पतिताला आता परत स्वतःच्या स्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल तर पावनाची कास धरावी लागते, पावनाचे चरण धरावे लागतात, त्याचं नाम घ्यावं लागतं आणि स्वतःची पतितता पूर्ण दूर करावी लागते. म्हणजे स्वतःला पूर्ण निर्मळ, स्वच्छ, छान करावं लागतं. आता वरचं शरीर खूप डिटर्जंट, वेगळे वेगळे साबण वगैरे वापरून आपण स्वतःलाही सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो, कपडेही सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण तितका मन सुंदर ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो का हो? काय करील साबण, असं तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात की निर्मळ मन नसेल तर त्या साबणाचा काय उपयोग आहे. आणि निर्मळ मन असेल तर त्याचं एक उपनिषद आपल्या समोर मांडणी करतं की शुद्धाला शुद्धाची ओढ लागते. जर तुमचं अंतःकरण आतापर्यंत केलेल्या निष्काम उपासना, साधना, कर्म यांच्यामुळे जर शुद्ध झालेलं असेल तर शुद्ध झालेल्या अंतःकरणाला शुद्ध परमात्म्याची म्हणजे जुने ठेवणे ओळखण्याची ओढ लागते. नाही तर मग खूप कथाही आमच्या ऐकणं चाललेल्या आहेत. रामाची कथा ऐकली, कृष्णाची ऐकली, शिवाची ऐकली, सर्व तऱ्हेचे भागवत ऐकले, हे सगळं काही झालेलं आहे, पण अजून त्यांना भेटावं असं वाटत नाही. आता जोपर्यंत त्यांना भेटण्याची तळमळ नाही तोपर्यंत पारमार्थिक दृष्ट्या तुमचं आमचं अंतःकरण अशुद्ध आहे. कारण उपनिषदाचा सिद्धांत आहे शुद्धाला शुद्धाची ओढ लागते. जेव्हा शुद्ध सत्वगुण आतमध्ये जागा होतो त्यावेळेला तुम्हाला आम्हाला शुद्ध परमात्मा ओळखावा अशी जी काय आहे ती ओढ लागते. आता एक आपण त्याचं स्वरूप लक्षण पाहिलं, तो सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंदघन आहे. दुसरं आपल्या समोर आहे हे ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते अनादि आणि अनंत आहे. अनादि आहे म्हणजे त्याची सुरुवात कधीच कोणी पाहिलेली नाही, पाहू शकणार सुद्धा नाही, कारण ते अखंड असणार आहे. आधीपासूनच सृष्टी रचना निर्माण होण्यापूर्वीच्या आधीपासून ते अखंड आहेच आहे. म्हणून ते कसं आहे तर अनादि आहे, ज्याची सुरुवात केव्हा झाली, कशी झाली, सुरुवात झालेली कोणी पाहिली का, याचे उत्तर कधीच मिळत नाही. आणि म्हणून ते ब्रह्मतत्व जे आहे ते कसं आहे तर अनादि आहे आणि अनंत आहे, सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, असं अखंड असणार असं ते तत्व आहे. आता दुसरं आहे ते आद्य आहे. विरंगुळा केंद्राचे आद्य संचालक असं आपण म्हणू शकतो की नाही. आता आद्य म्हणजे सुरुवातीपासूनचे. आता हे ब्रह्म किती आद्य आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असं ज्ञानेश्वरीत आपल्या समोर सांगितलेलं आहे की तुम्ही ज्याचा ज्याचा विचार कराल त्याच्यापासून, आधीपासून, सुरुवातीपासून ते आहेच आहे, असं ते आद्य आहे म्हणजे पहिल्यापासूनचं आहे. दुसरं आहे ते ब्रह्म सत्य आहे म्हणजे तिन्ही काळात आहे, ज्याचा तीन काळामध्ये बाध होत नाही, जे कधीही नाहीच होत नाही, जे कालातीत आहे, असं ते ब्रह्म आहे. आता ब्रह्माचं वर्णन म्हणजे कोणाचं वर्णन, त्या ब्रह्माचं नाही, इथं आतमध्ये ब्रह्म आहे आणि त्याचं हे वर्णन चाललेलं आहे की ते सत्य आहे, असं त्याची असे असं समर्थांनी त्याच्याविषयी वर्णन केलेलं आहे. जे अखंड असतं, जे कधीही नाहीस होत नाही, ज्याला कोणीही नाहीस करू शकत नाही, असं जे तत्व आहे ते सत्य आहे. नंतर ते नित्य आहे.
म्हणजे त्याला चार अभाव नाहीत. आता हे चार अभाव म्हणजे नेमकं काय आहे? वर्णन कोणाचं चाललेलं आहे? माझं म्हणा. मूळची जी मी आहे म्हणजे आपण सगळेजण आहोत त्याचं हे वर्णन चाललेलं आहे. आता त्याला चार अभाव नाहीत. आता चार अभाव नाही म्हणजे आता प्रागभाव नाही. आता प्रत्येक दृश्य जगतातली जी वस्तू आपण पाहतो ती उत्पत्ती स्थिती लयवान आहे. आता उत्पत्ती स्थिती लयवान अशा सगळ्या वस्तू तुमच्या आमच्या समोर आहेत, पण वस्तू निर्माण होण्यापूर्वी तिचा अभाव असतो की नाही, म्हणजे ती अस्तित्वात नसते. असं ब्रह्म आहे का? असं ब्रह्म नाही, ते अखंड असणारं तत्व आहे. म्हणून उत्पत्तीपूर्वी जो अभाव असतो तो त्याच्या ठिकाणी नाही. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सुद्धा ते होतं. छांदोग्य उपनिषदामध्ये आपल्या समोर ती श्रुतीच आहे की तुला जे वाटतं ना त्याच्या आधीपासून काय आहे, तर ही सृष्टी जी आहे, हे सृष्टीच्या पूर्वी ते ब्रह्म अखंड असणार आहे. आता हे मला कसं लावून घ्यायचं? माझ्या देह होण्यापूर्वी सुद्धा मी आहे. एका मुलाने प्रश्न विचारला आईला. आता हल्लीचे मुलं जास्ती चौकस झालेले आहे. आपल्या पिढीतलं काही एवढे चौकस वगैरे काही नाही. आई वडिलांनी सांगितलं पुढे पुढे जायचं, बाकी काही प्रश्न त्यांना विचारायचे नाही. आता त्या मुलाने विचारलं, आई मी कुठून आलो ग? तिने आपलं उत्तर दिलं, दवाखान्यातून आलास. दवाखान्यात येण्याआधी मी कुठे होतो? माझ्या पोटात होतास. माझ्या पोटात असण्यापूर्वी म्हणजे तुझ्या पोटात असण्यापूर्वी मी कुठं होतो? आता उत्तर देता येत नाहीत ना लवकर कुठं काय. तिने सांगितलं आकाशात होतो. तू कुठं होता? आकाशात होता. मग आकाशात असण्यापूर्वी मी कुठं होतो? अरे तू अखंड असणारा आहे, असं नकळत ती बोलून गेली. काय आहे की अरे तो अखंड असणारा आहे. तसं ब्रह्म नावाने आम्ही अखंड असणारे आहोत. मग हे शरीर मध्ये आधी येतं आणि जातं, पण शरीर म्हणजे मी नाही, हे आपल्याला समजून घ्यायचंय. की तो जो आता ब्रह्माचंच एक नाव आत्मा असं आहे. व्यापक असणारं ब्रह्म ज्या वेळेला एका देहापुरतं जणू काही मर्यादित झाल्यासारखं वाटतं त्यावेळेला त्याला आत्मा हे नाव दिलेलं आहे. मायेनी मर्यादित झालेलं, अविद्येनी मर्यादित झालेलं असं जे ब्रह्म आहे त्याला आत्मा असं म्हणतात. मायेत जे झालं त्याला ईश्वरात्मा म्हणायचं आणि अविद्येत जे निर्माण झालेलं दिसतंय त्याला जीवात्मा म्हणायचं. एवढाच फरक आहे. पण आत्मा नावाचं तत्व दोन्ही ठिकाणी आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे आत्मा, दोन्हीमध्ये अजिबात फरक नाही. आता दुसरा भाव, एक आपण अभाव पाहिला उत्पत्तीपूर्वी नसतं, त्याच्यानंतर उत्पत्ती झाली. उत्पत्ती झाल्यानंतर आता कुंभाराच्या दुकानात गेलो, आधी नुसतीच माती होती, मडक्याचा अभाव होता. मडक्याचा अभाव होता म्हणजे घट काही निर्माण झालेला नव्हता, पण नंतर त्यांनी घट निर्माण केला. आता घट निर्माण केल्यावर त्या घटावर जर कोणी जोरदार प्रहार केला तर तो काय होऊन जातो? नष्ट होऊन जातो. मग त्याला इथं म्हटलेलं आहे प्रध्वंसा भाव. आता त्या मडक्यावर जसा कोणीतरी जोरदार प्रहार करतात तसं ह्या मडक्यावर सुद्धा रस्त्याने जाताना जोरदार प्रहार होतात. मग प्रध्वंसा भाव होतो की नाही तिथं? ऍक्सिडेंट मध्ये गेले, काय म्हणतो आपण, ऍक्सिडेंट मध्ये गेलो. मग देह कसा आहे? उत्पत्तीपूर्वी पण नव्हता आणि लयानंतर सुद्धा तो दिसत परत नाही. तसं ब्रह्म नाही. ब्रह्माला हे अभाव नाही, ते अखंड असणार आहे. कारण त्याला कोणी काही, आपल्या समोर भगवद्गीतेतला श्लोकच आहे, नैनम छिंदंती शस्त्रानी, शस्त्रांनी छेद जात नाही, अग्नीनी जळत नाही, वाऱ्याने उडत नाही, चिखलानी माखत नाही, असं ते ब्रह्म. आणि ते मी आहे म्हणून मी छोट्या छोट्या शब्दांनी रडत नाही असं ठरवून टाकायचं. आता ते ब्रह्म जर मी असेल तर मला शब्दांनी छेद जातो का? हो, जात नाही. पण त्याचं किती दुःख करतो आपण आपल्यावर ओढवून घेऊन. आता जो कोणी बोलणारा आहे तो शरीर रूपी उपाधीत आहे, गुणाप्रमाणे वागणारा आहे. ज्याला तो बोललेला आहे त्याही शरीराला धरून आणि गुणाला धरून बोललेला आहे. आणि ब्रह्मरूप जो मी आहे तो त्रिगुणातीत आहे. मग माझा आणि त्याचा काही संबंध आहे का त्याच्या माझ्या बोलण्याचा?
अजिबात नाही. मग व्यवहारात सारखं आम्ही सहनच करायचं का? प्रश्न येतो आपल्या समोर. हे समजून घेतल्यावर व्यवहारात आम्ही सारखं सहनच करायचं का? सहन नका करू, पण जे काय करायचं त्याला आमचे डॉक्टर काका म्हणतात, पोटातलं पाणी हलू न देता व्यवहार करा. हे सगळं समजल्यावर असे व्यवहार आपल्याला करता येतात, जसं अर्जुनाला युद्ध नंतर करावं लागलेलं आहे. पण आधी हे सगळं तत्वज्ञान श्रीकृष्णाने त्याला काय केलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे. आणि मग आता खुशाल व्यावहारिक जीवनामध्ये जे करायला पाहिजे क्षत्रियांनी ते तू कर, असं त्याला नंतर सांगितलेलं आहे. तसंच इथं आपल्याला पण लक्षात घ्यायचं. नंतर एक आपलं तिसरा सांगितलेला आहे अन्योन्या भाव. एक वस्तू ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी दुसरी वस्तू लगेच तिथं असू शकत नाही, म्हणजे त्या जागेवर. आता इथं माईक आपल्या समोर दोन आहे, पण ह्या माईकवर हा माईक नाहीये. हा माईक ह्या माईकच्या ठिकाणी अनुपलब्ध आहे आणि हा माईक या ठिकाणी अनुपलब्ध आहे. एक वस्तू एका वेळी एकाच ठिकाणी असू शकते, ती सर्व ठिकाणी उपलब्ध नाही. ताजमहाल सर्व ठिकाणी उपलब्ध नाही, तो फक्त आग्र्यातच जाऊन आपल्याला पाहावा लागतो. आता ब्रह्म असं आहे का? ब्रह्म सर्वत्र सदा सम. आता प्रवचनासाठी या ठिकाणी मी आलेली आहे, तर शरीर रूपी उपाधी माझी तिकडून इकडं आलेली आहे. आता ब्रह्म तिकडून इकडं आलेला आहे का असलेल्या ब्रह्मातूनच हा सगळा उपाधीचा व्यवहार झालेला आहे? असलेल्या ब्रह्मातूनच हा सगळा व्यवहार झालेला आहे. ब्रह्म मात्र सर्वत्र सदा सम आहे आणि ते मी आहे. जुने ठेवणे काय शिकायचंय आपल्याला, की ते मी आहे हे याचं पालुपद आहे. म्हणून एक पदार्थ एका ठिकाणी आहे किंवा एक वस्तू एका ठिकाणी आहे, त्या ठिकाणी त्याच जागेवर दुसरी वस्तू उपलब्ध नसते. पण हे दृश्य जगतातलं वर्णन आहे. ब्रह्म मात्र असं नाही, त्याचा सर्वत्र भाव आहे, अभाव त्याचा कुठंच नाही. नंतर अत्यंत भाव, म्हणजे जगात जी गोष्ट असूच शकत नाही. त्याला नेहमी उदाहरण आपल्याला दिलं जातं सशाचे शिंग, आकाशाचं फूल किंवा वांझेचा पुत्र, जे मुळातच असू शकत नाही. असं ते ब्रह्म अजिबात नाही. मग ते ब्रह्म कसं आहे? अखंड असणारं, तिन्ही काळात असणारं, कधीच नाहीस न होणारं, याचा कधीही आम्हाला बाध करता येत नाही, असं जे त्रिकाला बाधित तत्व आहे त्याला ब्रह्म म्हणतात. आणि त्याला समर्थांनी इथं जुने ठेवणे म्हटलेलं आहे. आणि हे जुने ठेवणे जे आहे त्याचा शोध मला का लागत नाही, ते त्याच चरणात समर्थ आपल्याला म्हणतात, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आता दोन मी आपल्या ठिकाणी आहे. एक अखंड असणारा चैतन्य घन मी, आणि दुसरा त्या चैतन्याच्या सत्तेवर भासणारा शरीर रूप जीवरूप मी. आता ह्यातला देहरूप मी जो आहे तो पंचमहाभूतांचा गोळा आहे. देह पंचमहाभूतांचा मेळा, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे आपल्याला, की हा देह जो आहे त्याला समर्थ याच्याही पुढे जाऊन विटाळांचा गोळा असं म्हणतात, की त्याच्यातूनच तो निर्माण झालेला आहे. मग हा देहरूप मी जो आहे तो पाच महाभूताचा असल्यामुळे तो जड आहे. आतमध्ये असणारा जो जीवरूप मी आहे, त्या जीवरूप मी मध्ये दोन गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत. आता कुठल्या त्या दोन गोष्टी एकत्रित आलेल्या आहे? एक आत्माराम म्हणजे कूटस्थ चैतन्य, म्हणजे आत्मा म्हणजे चैतन्य, असं एक चैतन्य तुमच्या आमच्या आतमध्ये शरीरभर व्यापून आहे. आणि दुसरं बुद्धी नावाचं एक तत्व आहे, म्हणजे अंतःकरण बुद्धी. आता ही बुद्धी जी आहे ती पंचीकरणाच्या शास्त्राप्रमाणे शुद्ध सत्वगुणाची झालेली आहे, अग्नितत्वाची झालेली आहे. मग अग्नितत्वाची असल्यामुळे प्रकाश ग्रहण करण्याचं सामर्थ्य जे आहे ते तिच्यामध्ये आहे. शुद्ध स्वच्छ असल्यामुळे ज्ञानाचा प्रकाश पूर्णपणे फाकण्याचं किंवा ग्रहण करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. मग जीवाची व्याख्या काय झाली? कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेला आत्म्याचा प्रकाश. अवघड वाटतं थोडस, पण जीवाची ही व्याख्या आहे.
जीव हा तीन गोष्टींनी एकत्र या पद्धतीने आलेला आहे. मोबाईलचं उदाहरण घेऊ आपण. मोबाईलचा एक हँडसेट आहे, दुसरं सिम कार्ड आहे आणि तिसरं चार्जिंग आहे. आता मोबाईल आहे म्हणजे हँडसेट आहे, पण सिम कार्ड नाही, फक्त चार्ज करून ठेवलेला आहे. त्याचा काही उपयोग आहे का? नाही. आता मोबाईल आहे, हँडसेट आहे, सिम कार्ड आहे, पण चार्जिंग केलेलं नाही, तरी त्याचा उपयोग आहे का? नाही. मग या तीन गोष्टी ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला तो मोबाईल ऍक्टिव्हेट होतो. तसं जीव नावाचं जे तत्व आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा कूटस्थ चैतन्य आहे, बुद्धी नावाचं तत्व आहे आणि बुद्धीत पडलेला आत्म्याचा ज्ञानघन प्रकाश आहे. या तीन गोष्टी ज्या वेळेला एकत्रित येतात, आता त्या एकत्रित कशा येतात? त्या ठिकाणी एकच उत्तर आहे, ईश्वरी लीला. कारण आजपर्यंत असा चिदाभास कुठल्याही डॉक्टरांना ऑपरेशन करताना सापडलेला नाही. मग ही जी व्यवस्था आहे, ही जी व्याख्या आहे, ती साधकाला साधना करताना सोपी जावी म्हणून तुम्हाला आम्हाला मांडून ठेवलेली आहे. त्या व्यवस्थेचा उपयोग करून घ्यायचा, प्रक्रियेचा उपयोग करून घ्यायचा आणि आमचं स्वरूप जुने ठेवणे आम्ही ओळखायचं. एवढंच त्याचं काम आपल्या समोर इथं ठेवलेलं आहे. त्याची चिरफाड करायची नाही. डॉक्टर काका म्हणतात, जिथं आपली बुद्धी चालत नाही तिथं होय म्हणायला शिकायचं. म्हणजे शास्त्राने जे मांडणी करून ठेवलेली आहे त्याचा उद्देश नेमका काय आहे? तर जीवाला आनंदाचा अनुभव येत राहावा, हाच एकमेव उद्देश आहे. त्यांना आपल्याकडनं दुसरं काहीही नको आहे. फक्त प्रत्येक जीव आनंद रूपच आहे, पण आनंदापासून मात्र तो दूर गेलेला आहे. तर परत त्याला आनंदाचाच अनुभव यावा म्हणून ह्या पद्धतीने ऋषी मुनींनी, शास्त्रांनी, व्यासांनी, शंकराचार्यांनी, सगळ्या संतांनी छान पद्धतीने मांडणी करून ठेवलेली आहे. आणि भाष्यकारात ते वाट पुसतू असं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे की आम्ही काय केलेलं आहे, जे व्यास महामुनी आहे, जे आद्य शंकराचार्य आहे, त्यांना फॉलो करत तसा तसा विचार करत गेलो म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे डोही, आनंद तरंगाचा अनुभव आला. आणि आम्ही जर त्यांच्यावर श्रद्धाच नाही ठेवली तर अश्रद्ध माणसाला कधीही समाधान प्राप्त होऊ शकत नाही. परमार्थाचा मार्ग कसा आहे? तर आधी थोडीशी श्रद्धा पाहिजे. श्रद्धेने साधना केली की अनुभवाची झलक मिळते. अनुभवाची झलक मिळाली की श्रद्धा वाढत जाते. पण श्रद्धाच नाही ठेवली तर उपनिषदामध्ये आपल्या समोर आहे, कठोपनिषदामध्ये अस्ति इति उपलब्धव्यो, म्हणजे सकारात्मक विचार करा असं तेव्हापासून आपल्याला सांगणार. पण आपल्या लोकांनी सांगितलेलं, आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं ते लक्षात येत नाही. पण जेव्हा ते फॉरेन रिटर्न होऊन येतं ना, तेव्हा मग त्याचं खूप उदो उदो आपण करतो. आता अस्ति इति उपलब्धव्यो, ते ब्रह्म किंवा परमेश्वर आहे असं म्हणायला शिका, तरच त्याचा अनुभव येईल. तुम्ही ते नाही असा भाव जर करून राहाल तर ते तुम्हाला जवळ असून सुद्धा कधीच अनुभवता येणार नाही. म्हणून संत वचन, शास्त्र वचन, श्री गुरु वचन याच्यावर निष्ठा, श्रद्धा, प्रेम असल्याशिवाय जुने ठेवणे आकलन होऊ शकत नाही. इतकं स्वच्छ आपल्या समोर मांडणी आहे. मग आता जीवातले जे तीन घटक आपण पाहिले, एक आहे देह, दुसरा आहे जीवात्मा आणि तिसरा आहे आतमध्ये असणार परमात्मा म्हणजे कूटस्थ चैतन्य, म्हणजे आत्माराम. आणि त्या आत्मारामाची ओळख जीवानी करून घेणं आणि मी देहबुद्धी नसून मी आत्मा आहे असं स्वतःशी निश्चित करणं, याला जुने ठेवण्याचा शोध लागणं असं म्हणतात. आणि त्याच पद्धतीने तो लागणार आहे. मग आता इथं मीपणामुळे त्याचा शोध लागत नाही असं म्हटलं, कारण जो मी आहे त्याचं मला विस्मरण झालेलं आहे आणि जो मी नाही त्याच्यामध्ये मी खूप गुंतलेली आहे. दोन गोष्टी आपल्या समोर आहे, एक ओरिजिनल मी आणि दुसरा पर्सनॅलिटी डेव्हलप केलेला मी. आता जोपर्यंत पर्सनॅलिटी डेव्हलप केलेला मी माझ्या चित्तातून बाजूला होत नाही तोपर्यंत ओरिजिनल मी सापडणे शक्य नाही. ओरिजिनल मी जुने ठेवणे आहे,
आणि व्यक्तिमत्व विकास पावलेला मी जगात आल्यानंतर बाकीचं सगळं करायला सुरुवात केलेली आहे. मग आता व्यक्तिमत्व विकासाची गरज व्यावहारिक सत्तेमध्ये जीवन जगताना नक्की आहे, पण व्यक्तिमत्वाचा विकास केल्यानंतर अहमपणाने तो मिरवलाच पाहिजे असं कुठं आहे का हो? पण आम्हाला मात्र त्या पदाचा, त्या व्यक्तिमत्वाचा केवढा अहंकार आहे. अगदी सेवानिवृत्त होऊन पुढे 20-20, 25-25 वर्ष होतात, तरी सेवानिवृत्त न्यायाधीश, सेवानिवृत्त हेडमास्टर, सेवानिवृत्त मेडिकल ऑफिसर, आता एवढं सगळं चाललेलं असतं आपल्या समोर. मग आता हा मी जोपर्यंत गळून पडत नाही, आता हा मी कसा आहे, तात्पुरता मी आहे. मग डिग्र्या मिळवलेला मी असेल, श्रीमंती भोगलेला मी असेल, बऱ्याच गोष्टी पूर्णत्वाला नेलेला मी असेल, पण तरी सुद्धा मी कुठंतरी अपूर्णच असतो की नाही. सर्वे करून पाहायचा. समर्थ आपल्याला म्हणतात, मना काय कर तू तर जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधोनी पाहे. की सर्वे करून पाहायचं की याच्याजवळ संपत्ती भरपूर आहे, आणि हा सर्वे करण्यासाठी जगभर हिंडायची काही गरज नाही. प्रत्येकाने आपलं एक जग निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये जेवढे कुटुंबीय आहेत त्यांची सगळी परिस्थिती वेगळी वेगळी असते की नाही. कोणी डिग्र्या खूप मिळवलेल्या आहेत, तर कोणी श्रीमंती आहे, कोणाजवळ सत्ता आहे, कोणाजवळ मुलं बाळ भरपूर आहेत. मग आता एवढं सगळं असताना सुद्धा प्रत्येकाचा सर्वे करून पाहिला तर प्रत्येक जण कुठं ना कुठं तरी या प्रपंचामध्ये अपूर्णच असतो. कुठं ना कुठं तरी त्या अपूर्णतेचं त्याला काय असतं, तर ते एक डाग लागलेलाच असतो. मग पूर्ण तत्व फक्त एकच आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि म्हणून आमच्या समोर श्लोक आहे, पूर्णात पूर्ण मुदच्यते. तुम्हाला पूर्ण व्हायचंय ना, मग पूर्णपणे विलीन व्हा. उदाहरण आपल्या समोर गेलो, समजा आपण गोव्याला बीचवर गेलो, समुद्राच्या लाटा तरंग सगळं पाहतोय आपण. आता त्या समुद्राच्या लाटा सारख्या समुद्र म्हणजे किनाऱ्याकडे येत आहेत, त्या उंच उंच लाटा ज्या उडतात त्याच्यातून बारीक बारीक असे छोटे छोटे थेंबुटे म्हणजे तरंग सुद्धा बाहेर उडतात. आता त्या उडालेल्या तरंगाला जर मी परत समुद्र रूप व्हावं असं वाटलं तर त्याला उपाय काय आहे? परत समुद्रामध्ये जाऊन विलीन होणे. ह्याच्या व्यतिरिक्त समुद्र रूप होण्याचा दुसरा उपाय आहे का? अजिबात नाही. मग जीवाला ज्या वेळेला पूर्णत्वाची ओढ लागते आणि मी सुद्धा पूर्णच व्हावं, अखंड आनंदाने परिपूर्ण असावं असं जेव्हा मला वाटतं, तेव्हा आनंदरूप असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्यामध्ये पूर्णतः विलीन होणे हा एकच उपाय आहे. पण हा विलीन होण्याच्या आडमध्ये तोतया मी जो आहे, आभासिक मी जो आहे, खोटा मी जो आहे, तात्पुरता मी जो आहे, जो व्यक्तिमत्व विकास पाहून या जगात काही काही त्यांनी केलेलं आहे, ते जोपर्यंत त्याच्या चित्तातून जात नाही तोपर्यंत तो खऱ्या मीशी एकरूप होऊ शकत नाही. मग जुने ठेवणे मीपणे आकळेना. कुठल्या मीपणे आकळत नाही, तर देहरूप मी, बुद्धिरूप मी, जीवरूप मी, हुशार मी, मठ्ठ मी, त्याचाही अहंकार आहे. मला काही समजत नाही असं सारखं वाटणं, हाच त्याचा अहंकार आहे, हाच तो अहंकार आहे. मग ह्या अशा खोट्या मीच्या जाळ्यामध्ये आपण स्वतःला पूर्णतेने अडकून घेतलेलं आहे. अकोल्याला आमच्या एक फॅमिली डॉक्टर आहेत, त्या आम्ही तिथं असेपर्यंत त्यांच्याकडे नेहमी जात असू. अजूनही अकोल्याला जेव्हा मी जाते तेव्हा मुद्दाम त्यांना भेटायला जाते. तर आता मागच्या ट्रिपला मी त्यांच्या घरी गेले भेटायला म्हणून त्यांनी सांगितलं की जयश्री, आता मी सगळी प्रॅक्टिस बंद केलेली आहे. स्वतःचा दवाखाना वगैरे होता, मातृसेवा संघात जायच्या, छान काम करायच्या सगळं. तर म्हणे आता सगळं सगळं बंद केलेलं आहे, आणि हे सगळं बंद केल्यानंतर मी आता डॉक्टर असं माझ्या मागे जे लावलेलं होतं तेही काढून टाकलेलं आहे. कारण आता मी ते करतच नाही, तर परत मी ते का लावू, म्हणून ते पण काढून टाकलेलं आहे. आपल्याला जमतंय का असं? आपल्याला जमतंय का असं? उलट मीच ते स्फुरण जे
व्यावहारिक सत्तेतला मी डेव्हलप केलेला आहे ना, त्याचं इतकं अनुसंधान तुमच्या आमच्या जवळ आहे की त्याच्यामध्ये अडकल्यामुळे आतमध्ये असणारा जो खरा मी आहे तो मला सापडत नाहीये. मग आता तो मी मला जर सापडवायचा असेल तर आम्ही काय काय केलं पाहिजे ते आपण उद्या पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. खरं तर आम्ही म्हणजे हा कार्यक्रम जो आहे ना तो 1.5 पावणे 2 तासाचा ठेवतो. काय 70 श्लोक जर आपण